नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण ही सुंदर आंब्याचे पाने बनवायला शिकणार आहोत. याचा तुम्ही सजावटीसाठी उपयोग करू शकता किंवा याला वापरून तोरणसुद्धा बनवू शकता. तसेच या व्हिडिओनंतर हे झेंडूचे फूल कसे बनवायचे याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. आणि ही आंब्याची पाने कशी बनवायची हे शिकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर हे पान बनवायला सुरुवात करूया. मी थोडासा पोपटी हिरवा घेतला आहे, म्हणजे पॅरेट ग्रीन. तुम्ही डार्क ग्रीन सुद्धा घेऊ शकता, असा ग्रीन पण घेऊ शकता, पण हा जास्त चांगला आणि फ्रेश वाटतो म्हणून मी हा घेतला. हे बाण बनवायसाठी 3 mm क्रोशिया हुक घेत आहे आणि ही 4 प्लाय लोकर आहे. तर सुरुवात करूया. सुरुवातीला एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि 4 चेन करायच्या. 1 2 3 4. नंतर 3 चेन सोडून पहिल्या चेनमध्ये म्हणजे 4th चेनमध्ये डबल क्रोशिया करायचा. नंतर त्याच ठिकाणी पुन्हा 2 डबल क्रोशिया करायचे. 1 2 1 2 3 4. पुन्हा एक करायचा. 5 डबल क्रोशिया झाले. ते म्हणजे हा 3 चेनचा एक डबल क्रोशिया जर कन्सिडर केला तर हे टोटल 5 डबल क्रोशिया झाले. त्यानंतर 3 चेन करायच्या, हे टर्न करायचं आणि याच ठिकाणी सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया करायचा. त्यानंतरच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया, त्या पुढच्या स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशिया आणि याच सेम स्टिचमध्ये पुन्हा एक डबल क्रोशिया. म्हणजे इथे आपण 2 डबल क्रोशिया एकाच स्टिचमध्ये घेतले आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक डबल क्रोशिया आणि आता ह्या 3rd चेनमध्ये एक डबल क्रोशिया. आता हे एकूण 7 झाले. या रो मध्ये 7 डबल क्रोशिया झाले. आता नेक्स्ट रो साठी म्हणजे ही 3rd रो करणार आहे आता. त्यासाठी पुन्हा 3 चेन करायच्या, पलटवायचं. त्याच स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया सेम स्टिचमध्ये, मग परत एक डबल क्रोशिया. अशा एक डबल क्रोशिया 3 वेळा करायचं आणि सेंटरमध्ये आल्यावर एकाच स्टिचमध्ये 2 डबल क्रोशिया करायचे. म्हणजे इथे या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशिया केले. पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये सिंगल डबल एक डबल क्रोशिया करायचे आणि लास्टला 3rd चेनमध्ये एक डबल क्रोशिया. असं आता या रो मध्ये 9 डबल क्रोशिया झाल्या. नेक्स्ट रो साठी पुन्हा 3 चेन आणि टर्न करायचं. आता या रो मध्ये आपल्याला 11 डबल क्रोशिया बनवायचे. सेम स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया केला. नेक्स्ट स्टिचमध्ये नेक्स्ट 3 स्टिचेसमध्ये एक वेळाच डबल क्रोशिया करायचे. 1
पुन्हा इथे एक डबल क्रोशे आणि आता नेक्स्ट स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे सेम स्टिचमध्ये. इथे मी दुसरा धागा जोडलाय त्यामुळे इथे गाठ आली आहे, ती हाईड होऊन जाते मागे. पुन्हा आता एक डबल क्रोशे नेक्स्ट 3 स्टिचेसमध्ये. दोन, 3 आणि लास्टमध्ये 3rd स्टिचमध्ये एक डबल क्रोशे. असे हे 11 डबल क्रोशे झाले. आता पुढच्या रोमध्ये 13 डबल क्रोशे करायचे. ही 4th रो होती. आता 5th रो. पुन्हा 3 चेन केल्या, पलटवायचं, परत त्याच ठिकाणी एक डबल क्रोशे करायचा आणि इथे नेक्स्ट 4 स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशे करायचे. 1 2, नेक्स्ट स्टिचमध्ये 3, पुढच्या स्टिचमध्ये 4, पुढच्या स्टिचमध्ये इथे सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. आणि आता पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे. उरलेल्या सगळ्याच एक डबल क्रोशियावर एक डबल क्रोशा. अशी हे आपली 5th रो कंप्लीट झाली. आणि या रोमध्ये एकूण 13 डबल क्रोशे झाले. आता 6th रो साठी पुन्हा 3 चेन करायच्या, पलटवायचं, आता इथे सेम स्टिचमध्ये जो आपण एक डबल क्रोशा करत होतो या रोमध्ये केलाय मागच्या, तसा इथे नाही करायचा आहे. इथे डायरेक्ट नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशा, असे 3 स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशा करून घ्यायचे. एक 2 3 4. आता 5th स्टिच स्किप करायचा आणि डायरेक्ट नाही, इथे कंप्लीट म्हणजे लास्ट स्टिच पर्यंत असेच सिंगल एक डबल क्रोशे करायचे. म्हणजे इथे आपण जे डबल घेत होतो एकाच स्टिचमध्ये 2, तसं नाही करायचं आहे. इथे सगळ्या चेनमध्ये एक वेळाच डबल क्रोशा करायचे आणि लास्ट डबल स्टिचमध्ये स्किप करायचे. म्हणजे बघा, हा झाल्यानंतर हा लास्ट आहे डबल क्रोशा, तो स्किप करून जे हा 3 चेन आहे त्याच्या 3rd चेनवर एक डबल क्रोशा करायचा. म्हणजे मधात 2 घेत होतो तो नाही घेतला आणि इथे लास्ट स्टिच मधला एक नाही घेतला. आता पुढच्या रो साठी 3 चेन करायच्या, टर्न करायचं. इथे सुद्धा सेम स्टिच मध्ये नाही घ्यायचे, डायरेक्ट नेक्स्ट स्टिच मध्ये घ्यायचं एक डबल क्रोशा. असं सगळ्या स्टिचेस मध्ये एक डबल क्रोशा करून घ्यायचं आणि लास्ट स्टिच स्किप करायची. असे सगळ्याच्यात एक डबल क्रोशे करून झाले आणि हा शेवटचा स्किप करायचा आहे आणि डायरेक्ट लास्ट जो आहे 3 चेनचा त्याच्या 3rd चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा. पुन्हा असंच करायचं, रिपीट सेम पॅटर्न. हा इथेच एक डबल क्रोशा करत होतो तो नाही करायचा आहे, म्हणजे याच रो सारखंच करायचं आहे सिमिलर. सर्व स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशा आणि लास्ट स्टिच स्किप करून 3rd चेनमध्ये एक डबल क्रोशा.
याच पॅटर्नने हा रो करायचा आणि याच्यानंतरचा पण रो करून घ्यायचे. तर हे झाल्यावर दाखवते मी. अशा प्रकारे 2 रो झाले आहेत आणि हा 9th रो आहे, 9वा, आणि याच्यामध्ये 9 डबल क्रोशे झाले आहेत. आता 10th रो साठी काय करायचे, 3 चेन, नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशिया, नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा 1 डबल क्रोशिया, नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा 1 डबल क्रोशिया. आता हा 4 डबल क्रोशे झालेत, हे 3 चेनचा एक पकडून. मग हा डबल क्रोशे आहे 5वा, तो स्किप करायचा आणि 6 डबल क्रोशेमध्ये 1 डबल क्रोशा करायचा. पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशा, म्हणजे इथे मधातला स्किप केला आहे, आणि लास्ट स्किप करायचा आणि 3rd चेनमध्ये 1 डबल क्रोशा. असे आता या रोमध्ये 7 डबल क्रोशे झाले. 3 चेन करायच्या. आता हा 11th रो आहे. या रोमध्ये प्रति एका डबल क्रोशेवर 1 डबल क्रोशा. आता इथे स्किप नाही करायचं आहे. म्हणजे हा लास्ट एक स्किप करायचा आहे, मधातला स्किप नाही करायचा. इथे लास्ट स्किप करून 3rd चेनमध्ये 1 डबल क्रोशा. फक्त मधात स्किप नाही करायचं आहे, बाकी सेम आहे. असा हा 11वा रो झाला कंप्लीट. आता 12th रो साठी पुन्हा तसंच प्रत्येक एका स्टिचवर 1 डबल क्रोशा. लास्ट स्टिच स्किप करायची आणि 3rd चेनमध्ये 1 डबल क्रोशा. असा 13वा रो करून घ्यायचा आहे. 13, 14, 15 असे 3 रो सिमिलर आहे, तर ते करून घेते मी. अशा प्रकारे 14 रो झाले आहे. आता 15 रो साठी 2च चेन करायच्या, पलटवायचं आणि याच्या 3rd चेनमध्ये 1 हाफ डबल क्रोशा करायचा आणि 1 चेन करायची. त्यानंतर हा धागा कापून घ्यायचा. अशा प्रकारे हे पूर्ण झालं आहे. आणि हा आता उरलेला धागा मागून आतल्या साईडने ओढून एक्स्ट्रा धागा कट करून फिनिशिंग करू शकतो. असं सगळेच धागे जे बाहेर निघाले आहेत ते असे मागून ओढून घेऊन एक्स्ट्रा कट करून घ्या. तुम्हाला हे आंब्याचं पान बनवण्याची पद्धत लक्षात आली असेल आणि आवडले पण असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे फुलं कसे बनवायचे ते शिकवणार आहे. तसेच या व्हिडिओला हाईपसुद्धा आल्या, जे कमेंटमध्ये जातो तिथे हाईपचा ऑप्शन आला आहे, म्हणजे याला मला पॉईंट्स मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ यूट्यूब सजेस्ट करेल.